नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र सौरभ शिर्के आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि मंडळी, आज आहे 27 फेब्रुवारी 2024. तर एक वर्षापूर्वी आजच आमचं लग्न झालं होतं आणि आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आणि आता आम्ही चाललो आहे जरा बाहेर. आता कुठे जाणार आहोत म्हणजे देवदर्शनासाठी चाललो आहे आम्ही. तर कुठे जाणार आहोत ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच आणि थंबनेलवर तुम्हाला दिसलं असेल. तर आम्ही तिथे गेल्यावरती तुम्हाला सांगू कुठे आम्ही चाललो आहे ते. तर भेटूया आपण डायरेक्ट तिथेच. घरातून बाहेर पडल्यावरती पहिल्यांदाच आम्ही आमच्या इथल्या एका मंदिरामध्ये गेलो. तिथे प्रथम गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, बजरंगबलीचं दर्शन घेतलं आणि साईबाबांचं सुद्धा दर्शन घेतलं. आणि आजच्या दिवशी ज्या गणपती बाप्पाच्या रूपाचं दर्शन घ्यायला आम्ही जाणारच होतो त्या रूपाचं दर्शन आम्हाला प्रथम आमच्या इथेच झालं. आम्ही तिथे पोहोचायच्या आधी या काकी तिथे त्या गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करत होत्या. तिथे बाप्पाचं दर्शन घेऊन त्या काकींना आम्ही आजचा दिवस आमच्यासाठी किती स्पेशल आहे हे सांगितल्यावरती आम्ही त्यांचा सुद्धा आशीर्वाद घेतला. आणि माझ्या खास सबस्क्रायबरना आणि व्ह्युअर्सना आनंदाची गोष्ट म्हणजे आजचा स्पेशल हा व्हिडिओ आणि आजपासून सर्वच व्हिडिओ आपल्या या DJIच्या ॲक्शन 3 या कॅमेऱ्याने शूट करतोय. आता आम्ही आलो आहोत जोगेश्वरी मधील श्यामनगर तलावाजवळ इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये. ते सुद्धा आम्हाला इथूनच आम्ही जाणार होतो, त्यामुळे आम्ही इथे सुद्धा दर्शन घेऊन जातोय. आज मंगळवार असल्यामुळे बाप्पाचं मस्तपैकी हार मुकुट हिऱ्यांचं मुकुट घालून सजवून ठेवलं आहे बाप्पाला. आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी जास्वंदीच्या फुलाने दुर्वांच्या पूर्ण हाराने असं गणपती बाप्पाला नटवलंय. पूर्ण चारी बाजून गणपती बाप्पाच्या भोवती सर्व मस्तपैकी फुलाने सजवलंय आणि सर्व देवांना सुद्धा हार वगैरे मस्त घातले. आणि मंडळी, नवीन कॅमेराची म्हणजे ॲक्शन कॅमेराची क्लिअरिटी बघून बायको सुद्धा खूप खुश आहे. तिच्या चेहऱ्यावरती आनंद पण मस्त खुलून दिसतोय बघा. आणि तिला पण वाटतं की आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत चांगल्या क्लिअरिटीमध्ये. आता आम्ही चाललोय शेअर ऑटोने जोगेश्वरी स्टेशनला. मग आम्ही तिथून जाणार दादरला. कुठे झालीस दादरला? दादरला कशाला झालीस? आणि सिद्धिविनायक मंदिरमध्ये जायला मिळालं. आपल्या इकडे दर्शन झालं पहिलं दर्शन गणपतीचं. म्हणून आम्ही इथं घेऊन ठेवलं गणपतीचं दर्शन. नंतर मग तिकडे जाऊन भेटेल की नाही, गर्दी असेल त्याच्यावर डिपेंड आहे. लवकर यायचं आहे. आम्ही आता स्टेशनला उतरून चाललो आहे मठाकडे. तर मठाचं लोकेशन आम्हाला माहिती नाही, म्हणून आम्ही लोकेशनवरती म्हणजे मोबाईल मॅपवरती आम्ही चाललो आहे. कारण सुरुवातीला आम्ही मठामध्ये गेलो तर लवकर दर्शन होऊन आम्ही पुढे गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ शकतो. म्हणून आम्ही पहिलं ठरवलं की मठामध्ये जायचं स्वामींच्या, नंतर मग पुढे जायचं. या साईडला जर स्टेशनवरून आम्हाला स्वामींच्या मठापर्यंत पोहोचायला साधारण 20 मिनटं लागली, 15 ते 20 मिनटं. आणि बोलता बोलता आम्ही कधी पोहोचलो आम्हाला सुद्धा कळलं नाही.
आम्ही स्वामींच्या मठामध्ये गेल्यावरती सर्वप्रथम आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं. नंतर मग थोडा वेळ बसलो. नंतर मग असं मला वाटलं की छोटासा इथला एक शॉट घ्यावा. त्यासाठी मी त्या काकाने का विचारलं, ते समोर उभे आहेत, ते प्रसाद देत आहेत. तर त्यांना मी विचारलं की इथे मी छोटासा व्हिडिओ शूट करू शकतो का माझ्या व्ह्युअर्ससाठी, म्हणजे तुमच्यासाठी. तर ते म्हणलं की करू शकतोस, फक्त त्या व्हिडिओमध्ये तू स्वतःला घेऊ नकोस, हे पूर्ण तू व्हिडिओ असं शूट करू शकतोस कोणाला डिस्टर्बन्स न करता, म्हणजे कोणाला डिस्टर्ब न करता. तर हे आपल्या कॅमेऱ्याच्या वाईड अँगलनी तुम्हाला मस्तच वाटत असेल आणि या अँगलनी तुम्हाला समजेल साधारण कसं मठ आहे आणि एकदम पूर्ण शांतता इथे. फक्त समोरून थोडं रस्ता असल्यामुळे हलका वाहनांचा म्हणजे गाड्यांचा हॉर्नचा आवाज येतो. मठामधील वातावरण एक नंबर, म्हणजे प्रसन्नच वाटत होतं. पूर्ण असं वातावरण भक्तिमय झालं होतं आणि सर्वजण आपापल्या ध्यानात मग्न होते. काही जण माळ जपत होते, तर काही जण दर्शन घेत होते आणि कोण शांततेने बसलं होतं. आणि इथे समोरच स्वामींच्या पादुका आहेत. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ, जय. या दादरमधील स्वामींच्या मठाला तुम्ही नक्की भेट द्या. स्वामी समर्थांच्या मठामध्ये पहिला आम्ही गेलो. नंतर मग विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये गेलो. येता आम्हाला मंदिर भेटलं, तिथे सुद्धा मस्त होता. तुम्हाला बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही चाललो सिद्धिविनायक मंदिरामध्ये. तर बघू इथे किती गर्दी आहे. तर गर्दी वगैरे असेल तर सुष्मिता बघू आता किती वेळ उभी राहते. जास्त गर्दी असेल तर मग आम्ही तसं पण आम्ही येताना आम्ही गणपतीच्या पाय पडून आलोच. सुरुवातीला आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं आहे. मग आम्ही सगळ्या यायला सुरुवात केलं, कारण का माहिती नाही आम्ही इथे येणारच होतो हे कन्फर्म नव्हतं. पण आता बघू तिथे जाऊन. आता आम्ही 20 मिनटं तिथून चालतो आहे विठ्ठल रखुमाई मंदिरावर. आम्ही आता इकडे 20 मिनटं झाली चाललं. 5-10 मिनटं इथून पोचायला तिकडे. आता सांग मग कसा वाटला गजरा घेतला तो? आवडला नाही? आज मंगळवार असल्यामुळे खूपच गर्दी आहे आणि ते आम्हाला ऐकायला आलं की आता मंदिर थोड्या वेळात बंद होतं. त्याच्यामुळे आम्ही पटापट आतमध्ये जातो आहे. मंदिरामध्ये कॅमेरा लॅपटॉपवर अलाव नसल्यामुळे मी माझा ॲक्शन कॅमेरा बाहेरच ठेवून आलो आहे लॉकरमध्ये त्यांच्या. आणि तरी पण मोबाईलने शूट करणारच होतो, तर आता मोबाईलने शूट करून तुम्हाला दाखवतो आहे. आम्हाला मुखदर्शन भेटलं, कारण आतमध्ये खूप गर्दी असल्यामुळे. आणि आता मंदिर बंद व्हायचं वेळ आलं दुपारचं, तर मग संध्याकाळी परत ओपन होणार. सुष्मिता आणि मी या मंदिरामध्ये म्हणजे सिद्धिविनायक मंदिरामध्ये पहिल्यांदा झालो आणि शेवटी आम्हाला उशीरच झाला होता. आणि शेवटी बंद व्हायच्या आधी बाप्पाला आम्हाला दर्शन द्यायचंच होतं, म्हणून आम्हाला दर्शन तरी भेटलं. लांबून का होईना पण दर्शन दिलं बाप्पाने. आणि आता दरवाजासुद्धा बंद होत आहेत. बाप्पाचं सुरुवातीला सुद्धा आम्ही येताना दर्शन घेतलं 2-3 ठिकाणी.
तरी पण प्रत्येक जागेवरचं त्या बाप्पाच्या रूपाचं दर्शन घेण्याचा आनंद आणि ते आकर्षण काही वेगळंच असतं. त्याच्यामुळे आम्ही इथे खास करून आलो होतो आणि फायनली बाप्पाचं दर्शनसुद्धा झालं, लांबून का होईना पण झालं. नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा आम्ही जरा लवकर यायचा प्रयत्न करू आणि मग बाप्पाच्या जवळनं सुद्धा दर्शन होईल. सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन, सिद्धिविनायकाचं दर्शन आणि मार्केटमध्ये आम्ही टॅक्सी आलो. आता आम्ही चाललो घरी जाऊन काहीतरी बाहेरच खाऊ, कारण आम्ही सकाळी काही करून नाही आलो आहे. काढलेले फोटो आत्ताच घेते. धीर नाही याला धीर नाही ना. सिद्धिविनायक मंदिरामध्ये गेलो तेव्हा तिथे आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाव नव्हता, तेव्हा मी आधी बाहेरच काढून ठेवलं होतं. पण आतमध्ये मोबाईलमधून मी व्हिडिओ केले, ते तुम्ही बघितले असाल. पण स्वामीच्या मठामध्ये आपल्याला व्हिडिओग्राफी करायला भेटली आणि त्याच्यासाठी सुद्धा त्यांनासुद्धा धन्यवाद. ते काकांना विचारलं की आतमध्ये ते अलाव आहे की व्हिडिओग्राफी, तर ते बोलले ठीक आहे म्हणून करू शकतो म्हणून. व्हिडिओग्राफी केली. तुम्हाला कसं वाटलं? एकदम पूर्ण तिथे शांतता आहे. आता आम्ही बोरीवली ट्रेन पकडले आणि जाणार जोगेश्वरीला उतरणार आणि आल्या आम्हाला ट्रेन भेटली. आशा करतो की तुम्हीसुद्धा बाप्पाचं आणि स्वामींचं दर्शन घेतलं असाल. म्हणजे आता आम्ही आलो आहोत घरी आणि जेवण वगैरे आम्ही जेवून आलो होतो. थोडंसं तेवढं मी दाखवत नाही बसलो. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कसा वाटला पूर्ण बघितला असालच. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये टाका. आणि संध्याकाळी बघू कसं सेलिब्रेशन करणार होतं ते पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला एका व्हिडिओमध्ये. कारण का लग्नाचा पहिलाच वाढदिवस असल्यामुळे आम्ही सेलिब्रेट करतो आहे. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आपलं चॅनल, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आपले तुम्हाला बघायला भेटतील. तोपर्यंत बाय बाय.